वर्ष होईल या घटनेला। बदलापूर पश्चिमेकडील सोनिवली परिसरात राहणाऱ्या समजिस्कर परिवाराने आपल्या कुटुंबातील एक कर्ता पुरुष गमावला। एका पत्नीनं आपला पती, 4 वर्षाच्या मुलीनं आणि नुकत्याच जन्मलेल्या बाळानं आपला बाप, आई वडिलांनी त्यांचा लाडका मुलगा आणि 3 बहिणींनी त्यांचा लाडका भाऊ प्रवीण समजिस्कर याला गमावले। प्रवीण समजिस्कर या तरुणाचा सह्याद्री रुग्णालयात डॉक्टरांच्या चुकीच्या उपचार पद्धतीने मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबाने केला। यावेळी सामाजिक कार्यकर्ते अविनाश सोनावणे आणि संगीता चेंदवणकर यांनी पुढाकार घेऊन या प्रकरणात रुग्णालय व्यवस्थापन यांच्या विरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली। जवळपास वर्षभर या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा या दोन्ही सामाजिक कार्यकर्त्यांनी केला। स्थानिक पातळीवर तसेच तालुका, जिल्हा आणि त्यानंतर राज्य पातळीवर प्रयत्न करून अखेर त्यांनी यश मिळवले। खोटे दाखले, खोटी कागदपत्रे, खोटी प्रमाणपत्रे दाखवून सुरू असलेले हे सह्याद्री रुग्णालय व धनलक्ष्मी रुग्णालय कारवाईच्या फेऱ्यात आले। महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाकडून ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक यांना या दोन्ही रुग्णालयांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। या कारवाईत या दोन्ही रुग्णालयांचे परवाने रद्द करून हॉस्पिटल त्वरित बंद करावे व संबंधित डॉक्टर योगेश मिंडे व डॉक्टर विकास कांबळे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशा सूचना या पत्रात देण्यात आल्या आहेत। गेली वर्षभर सुरू असलेल्या लढ्याला अखेर यश मिळाले असून राजकीय दबाव, घातपात करण्याची धमकी, पैशांचे आमिष या सगळ्याला न जुमानता समजिस्कर कुटुंबाच्या दुःखाची जाणीव ठेवून संगीता चेंदवणकर आणि अविनाश सोनावणे यांनी अनधिकृतपणे सुरू असलेल्या रुग्णालयाचा पर्दाफाश केला। गेले वर्षभर आम्ही या प्रतीक्षेमध्ये होतो। सदर जे हॉस्पिटल आहे डॉक्टर मिंडेंचं, त्यामध्ये तिथे एक तरुण मुलाचा मृत्यू झाला होता आणि ह्याही आधी बऱ्याच जणांचे इथे मृत्यू झालेले आहेत। बोगस डॉक्टर, त्यांची बोगस डिग्री, त्याच्यानंतर त्यांचे असलेले आतमध्ये असलेले बोगस डॉक्टर, त्याच्यामुळे ही कारवाई होणं फार गरजेचं होतं। आम्ही पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याला राज्य शासनाकडनं यश मिळालेलं आहे आम्हाला। त्यामुळे आता पुढची कारवाई जी आहे हॉस्पिटल बंद होण्याची, त्याच्यासाठी आम्ही डॉक्टर कैलास पवार जे आहेत आपले सिव्हिल सर्जन, त्यांच्याकडे आम्ही येत्या 2 दिवसात बसणार आहोत। कारण जर ही कारवाई नाही झाली, हे हॉस्पिटल जर बंद नाही झालं, तर येत्या 24 तासामध्ये 48 तासामध्ये आम्ही त्या सिव्हिल सर्जन जे डॉक्टर कैलास पवार आहेत त्यांच्या दालनामध्ये बसणार आहोत। शेवटी कायदे तरतूद आहे, कायद्या चौकटीत नेहमी राहून काम केलं नेहमी चांगलं असतं। तर चुकीच्या माध्यमातून जर हॉस्पिटल चालत असाल तर कुठेतरी कारवाई झाली पाहिजे आणि त्या संदर्भात आम्ही बद्र पश्चिमला सुद्धा गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही पत्र दिलं होतं। पत्राच्या अनुषंगाने त्या ठिकाणी असलेले धनंजय मोरे क्राईम पेअर यांनी जो चौकशी केली आणि त्या चौकशीच्या अनुषंगाने संबंधित विभागांना जे काही अहवाल सादर केला आहे त्याच्यामुळे मोठी कारवाई होताना कुठेतरी दिसते आणि जो आमचा काही संघर्ष होता त्या संघर्षाला कुठेतरी यश होते, ते खूप मला समाधानाचं वाटते। जर राजकीय दबाव नसता हा हॉस्पिटल केव्हाच बंद झाला असता। अनेक नेते, आमदार असतील, खासदार असतील, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, यांनी कुठेतरी वरिष्ठ लेवलच्या अधिकाऱ्यांना कुठेतरी मॅनेज करून हा प्रकरण कुठेतरी सेटल करण्याचा प्रयत्न भरपूर वेळा केलेला आहे। आम्हाला त्याचा पण काही बऱ्याचशा गोष्टींचा आम्हाला अनुभव आला, तरी पण आम्ही कुठे थांबलेलो नाहीत। कारण आरोग्य सेवा ही मुख्य सेवा आहे। कारण लोकांच्या जीविताशी खेळणं हे चुकीचं आहे आणि जर राजकीय नेते जर या लोकांना जर कुठची पाठीशी घालत असतील तर फार चुकीचं आहे आणि त्यांनी असं करू नये। काय वाटतं, जिल्हा शल्य चिकित्सक यावरती लवकरात लवकर कारवाई करतील? 100% जर आरोग्य विभागाचे आयुक्त जर त्यांना आदेश करत आहेत या सर्व गोष्टींची पाहणी करून चौकशी करून, तर डॉक्टर कैलास पवार यांना कारवाई करणे ही 100% गरज आहे। जर करत नसतील तर मग पुढची भूमिका बदलापूरकर घेतील। महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाकडून हे पत्र प्राप्त झाले असले तरीही जिल्हा शल्यचिकित्सक या संदर्भात ठोस कारवाई कधी करणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। लोकतंत्र बदलापूर या बातमी संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ लोकतंत्र या वाहिनीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर YouTube या आपल्या वाहिनीला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।